वो क्रिकेट का बैट ले ले उसके हाथ से। हेमंत ले ले बैट। पहले जगह सबको। निशांत जा इधर भाई। चल बाबा। चल सी यू टुमारो। बाय। ये आजा तू इधर। बाय बाय। सी यू कैलाश। बाद में देखते ऊपर से चलो अभी ऊपर चलो। पता नहीं मुझे भी रूम कौन सा है वो। अच्छा ऊपर मैम पूरा टॉप में रखे हम लोग को। ये वाला आजू बाजू है। हाँ कौन सा जाएगा बता दीजिए। किधर है? इधर है। इधर एक है उस साइड में एक है। ये फाइल इधर कर। ये हां ऊपर वाला लेके आ जा। अरे किधर है तू? आना ऊपर सीढ़ी चढ़ के। मेरे को किधर फोन करी तू? ऊपर आ ऊपर। फायनली आम्ही आमच्या रूम पर्यंत पोहोचलेलो आहोत। हे बघा असं एकंदरीत आमचा मस्त व्ह्यू आहे। हा लेक व्ह्यू सुपर एकदम। ये खोल के देना भाई। चला मग आता आपण रूम बघूया आपली रूम कशी आहे। शो मी। मस्त आहे ना लेक व्ह्यू। आर्यन कौन? रियो रुक इधर ही। पापा है चाचू छोड़ता है। रुक इधर। सो नाव रूम रिव्हील। हे आहे रूम। टीव्ही एकंदरीत आहे। फॅन आहे। फोटोग्राफ्स आहेत। ही अशी रूम आहे। इथून एक डोअर अजून एक आहे कळले का? हे बाथरूम मस्त पैकी। दिस इज अ बेडरूम। क्यूट असा मस्त मस्त आनंद। तुम्ही नक्की विजिट करा इकडे जेव्हा याल तेव्हा। मस्त। सो फ्रेंड्स आम्ही वरती सगळ्यात वरचा टॉप रूम आम्ही आमचा घेतलेला आहे। आम्ही आलेलो आहोत वरच्या टॉप रूम मध्ये। क्या कहना चाहते हो आप? यहाँ से लेक व्यू है। लेक व्यू हमको एकदम हमारे रूम के बाहर लेक व्यू मस्त एकदम। और मौसम भी बहुत अच्छा है। एकदम थंड क्लायमेट आणि मस्त वाटतंय। चला मग आता आम्ही एन्जॉय करतो। इन बिटवीन मी तुम्हाला मस्त संध्याकाळचा एक डान्सचा सुद्धा आहे। गाणी आणि डान्स आउट ऑफ टाउन तुम्हाला मस्त ट्यूसडे को मैं बॉम्बे आ रहा हूँ। छान पैकी। तो वेडनेसडे को मैं आपको थकलो आम्ही। बाय। येस हा व्ह्यू आहे मस्त पैकी। येस चला आता मी तुम्हाला पूल एरिया दाखवते मस्त पैकी। येस मस्त आहे पूल एरिया। आय विल शो यू पूल एरिया। या इथे पूल बघूया आपण। हा आहे एकंदरीत गार्डन आणि हा पूल एरिया। मुलं तर फारच एक्साइटेड आहेत पूलमध्ये फिरायला आणि जाण्यासाठी। आर्यन हाईट आहे पाण्याला। त्याला मी व्हिडिओ बघूनच बोललेले पाण्याला हाईट असणार। या हाईट आहे पाण्याला दिसतंय ना ते बघ। डीप आहे पाणी आहे। नको नको अरे अरे पडशील। आता जेवला ना उसको बोल गरम पानी छोड़ने।
तर आता आम्ही थोडंसं जिम एरिया आणि काय बघायला चाललं, क्लब हाऊस आता आम्ही बघायला जात आहोत. तर इकडे आहे बघा क्लब हाऊस मस्त. एकंदरीत प्रॉपर्टी एकदम छान आणि सुंदर आहे आणि एकदम थंड वातावरण आहे. खूप छान वाटतंय वातावरणामध्ये. आता बघूया क्लब हाऊस कसं आहे ते. एन्जॉय तर आम्ही करतोय. बाय. सो फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहोत डिनर करायला. सॉरी नाही, वातावरण इतकं थंड आहे ना, कारण सडनली इतका पाऊस आला आणि वातावरणामध्ये क्लायमेटमध्ये खूपच थंडी झाली, भरून आली हे बघा. पण त्याच्या दरम्यान आम्ही काही जॅकेट वगैरे कॅरी केलं नव्हतं, पण इट्स ओके. हे आपण क्लायमेटची आपल्याला सवय लागली पाहिजे. त्यामुळे मी दाखवते नाईट व्ह्यू बघा कसा दिसतो. आहे नाईट व्ह्यू. चला आपण जाऊया आता डिनर करायला. हा नाईट व्ह्यू. हाय, से हाय.
Hi guys, it's a beautiful weather. Yes. Pleasant weather. बैठो बैठो, पैर में ठंडा लगी, बैठो। वो बड़ा है, बहुत बड़ा है, 10 किलोमीटर। सो फ्रेंड्स, इथे आता उद्या आम्ही जाणार आहोत कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. एकंदरीत इथे ह्याच्या पुढे फॉरेस्ट आहे, तर बघू आपण तिथे पुढे गेल्यावर आपल्याला काय काय ॲनिमल दिसतील. तर सकाळी नक्की मी तुम्हाला दाखवेन ॲनिमल्स सफारी. कारण इथे तर हा बघितला गेला तर इथे आम्ही आलेलो आहोत. इथे हा पूर्णपणे फॉरेस्ट एरियामध्ये असे ट्री हाऊस वगैरे त्यांनी बांधलेले आहेत मस्तपैकी. तर आता उद्या जर आम्हाला कुठला ॲनिमल दिसला तर मी नक्की त्याचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन. इथे एक फॉरेस्ट आहे पुढे, कळसुबाई फॉरेस्ट. पण ते बघूया इथून उद्याच दुपारी. काहीतरी ये ना. अशा पद्धतीने आम्ही आमचा हा ब्लॉग इथे सेंड करतो. आमच्या ब्लॉगला बोल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नक्की शेअर करा. बाय बाय.